आज 25 डिसेंबर 2024 प्रभू ख्रिस्ताचा जन्म होऊन 2024 वर्ष कंप्लीट झाले आणि हा प्रभू ख्रिस्त तारणारा म्हणून 2024 वर्षापूर्वी बेथलेहम या गावी जन्म झाला। ती स्टोरी अशी आहे, त्या काळामध्ये थंडीच्या दिवसामध्ये काही मेंढरं राखीत होते, मेंढरं रात्रीचे सांभाळत होते आणि त्या काळामध्ये त्याच्यासमोर देवाचं दूत प्रगट झाला आणि ते घाबरले। तर तेच पाहून ते घाबरले आणि ते त्यानंतर त्यांना दूत म्हणाला की देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, तिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे। कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। प्रियांनो, 2024 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि सर्व जगाच्या माणसांना, आपल्या सर्वांना तारण मिळावं, पापातून सुटका मिळावी, बंधनातून मोकळी मिळावी आणि ओझा खालून चांगलं व्हावं म्हणून परमेश्वराने पापाची सुटका करण्यासाठी या भूतलावर मनुष्यरूप धारण केलं। त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त आणि सर्व जगासाठी तो जन्म झाला आहे। ख्रिश्चन लोकांसाठी नाही, ख्रिश्चन म्हणजे ज्यांना येशू ख्रिस्त विश्वास आहे ते ख्रिश्चन, सर्व जगासाठी त्याचा जन्म झाला। आणि त्याने सांगितलं की ज्यांनी माझा विश्वास ठेवला त्याला मी माझ्या राज्यात घेईल। एक दिवस ते जग आम्हाला सोडावं लागतंच आणि म्हणून या जगात सोडण्याच्या अगोदर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास ठेवून तर चाललो, तर खरं आमच्या जीवनात बदल होईल आणि या जगाला शांतीची गरज आहे। जगात कोणीही शांती द्यायला तयार नाही, सर्व बॉम्ब, फायर, आग, टेंगन आणि मिसाईल्स आणि मारामारी, तलवार आणि बंदुकी हे घेऊन शांती करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा प्रकारे कधी शांती होणार नाही, परंतु या जगाला शांतीची गरज आहे, या जगाला शांतीची गरज आहे। आणि ती शांती मनुष्याच्या द्वारे मिळणार नाही, तर ती शांती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणार आहे। म्हणून सांगतं की त्या काळामध्ये तो जन्म पावला, त्यांनी 33.5 वर्ष जगात वास्तव्य केलं, त्यांनी गरिबांना मदत केली, अंधाराला डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, कुष्ठरोग्यांना बरं केलं, मेलेले मुर्दे जीवन केले आणि त्याने जगात दाखवून दिलं की मी स्वर्गातून आलो आहे, मी देवाचा पुत्र आहे आणि जगात सर्व माणसाला तारण उद्धार देण्यासाठी मी जगात आलो आहे। आणि म्हणून त्यांनी सर्व जगासाठी, सर्व जाती धर्मासाठी त्याने आपलं जीवन त्या क्रूसावरती अर्पण केलं आणि मग त्याला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला। हे इतिहास आहे आणि त्यांनी सांगितलं जाताना की मी परत येणार आहे, जो कोणी माझा विश्वास ठेवतो त्यांना तारण मिळेल, उद्धार मिळेल आणि त्याला देवाच्या राज्यात घेण्यासाठी मी लवकर येत आहे। प्रियांनो, या ख्रिसमससाठी तो येशू ख्रिस्त आता बालक नाही, झोक्यात लोक येतात की ख्रिस्त जन्म पावला आहे, ख्रिस्त जन्म होऊन 2024 वर्ष झाले, परंतु आज तो परमेश्वर उद्धार करता म्हणून घेणार आहे। तो कधीही सांगता येत नाही, पण जे तयार आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी येत आहे। म्हणून आज हा तुम्हाला सुसमाचार आहे की त्या काळात जन्म झाला, तर तो आता तयार, तो राजाचा राजा, प्रभूचा प्रभू होऊन येत आहे। म्हणून आपण सर्वांनी तयार व्हावं की त्याला भेटण्यासाठी जाण्याची आमची योग्यता चांगली व्हावी। म्हणून प्रार्थनामय जीवन, शांती जीवन, परोपकारी जीवन, लोकांना दयाचा धर्म आपण प्राप्त करावा। दया सर्वात मोठी गोष्ट आहे। प्रभू ख्रिस्ताने दया शिकवली, की दया आपण लोकांना दाखवावी आणि आपण आपल्या शेजाऱ्यांना प्रेम करून आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये सर्व भारतीयांना, सर्व जाती धर्म लोकांना येशूची दया आणि प्रेम आपण दाखवावं आणि त्यांना सांगावं की आम्ही येशूचे अनुयायी आहोत आणि आमच्या ठाई दया, शांती, प्रेम आहे, आम्ही तुम्हाला सर्वांना प्रेम करतो। या प्रभू ख्रिस्त तुम्हाला बोलावित आहे आणि तो बोलत आहे की या माझ्याकडे, मी तुम्हाला खरी शांती देतो। खरोखर परमेश्वर चांगला आहे, तो तुम्हाला मला सर्वांना प्रेम करतो आणि तो दया देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही या प्रभू ख्रिस्ताकडे, त्याच्याकडे येऊन पहा, तर तुमचं जीवन
आनंदी सुखी शांतमय केल्याशिवाय राहणार नाही. त्या क्रिसमसचा या सर्व भारतीयांना, माझ्या बंधू आणि बहिणींना, सर्व जाती धर्माच्या लोकांना माझा हे विशेष आव्हान आहे की प्रभू ख्रिस्त हा खरा जीवनाचा आधार आणि शांती देणारा परमेश्वर आहे. तुम्ही त्याकडे या, प्रेम करा. तो तुम्हाला प्रेम करतो. तो कधी हेट करत नाही, तो कधी नाश करत नाही, तो कधी नुकसान करत नाही, तो कधी मारामारी करत नाही, तो कधी भांडण करणार नाही. तो शांतीने तुम्हाला प्रेम करतो. त्याच्या प्रेमाचे भागीदार व्हा. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आणि जोपर्यंत तुम्ही जगात आहात तोपर्यंत तुमचं जीवन शांतीत राहो ही प्रभू ख्रिस्ताची तुम्हाला आशीर्वाद असा आहे. अशी मी बिशप एस जी थोरात ठाण्याच्या चर्च ऑफ द लॉर्ड जीसस तर्फे तुम्हाला आवाहन करतो की प्रभू ख्रिस्त लवकर येत आहे. तुम्ही तयार राहा आणि शांतीत राहा. जीवन जगा. जगातल्या सर्वांना प्रेम करा. हेच धर्म दाखवा. तेच खरं आहे. प्रभू ख्रिस्ताचा प्रेम तुम्हाला सर्वांवर राहो ही माझी प्रार्थना तुमच्या ठाई आहे. आमच्या भारतवासियांना, आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व धर्मांना मी शांतीचं आव्हान देतो आणि आशीर्वाद देतो की प्रभू ख्रिस्त तुम्हाला प्रेम करतो. गॉड ब्लेस यू.